राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीने जागा वाटपावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत असून पहिली बैठक मुंबईत पार पडली. मवियाच्या पहिल्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि राज्यातील जागा वाटपाबद्दल काय ठरले याबद्दल संजय राऊतांनी महत्वाची माहिती दिली. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे काय ठरले याबद्दलही संजय राऊतांनी भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही बाबतीत मतभेद नाहीत. आमची काल म्हणजे 24 ऑगस्ट रोजी जागा वाटपासंदर्भात पहिली बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील जागांबद्दल तिन्ही पक्षांनी चर्चा केली. सहमतीने जवळपास 99% जागांवर आमचे एकमत झाले आहे. आमचे सहकारी काय सांगतायत त्याबद्दल मी आता काहीच बोलणार नाही. कालच्या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. सुरळीत चर्चा झाली. मुंबई हा मोठा प्रदेश आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे कायम शिवसेनेचे आणि मराठी माणसांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल असेही ते म्हणाले. मुंबई तोडण्याचे कारस्थान दिल्लीतून सुरू आहे. त्याला शोध देण्यासाठी मुंबई आमच्या सगळ्यांच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. त्या पद्धतीनेच जागा वाटप आम्ही सगळे करत आहोत. मविया म्हणून ही लढाई होईल असे खासदार राऊत म्हणाले. याच मुद्द्यावर पुढे बोलताना राऊत यांनी सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रात समतोल पद्धतीने जागा वाटप होईल. ते बंद दाराआड होईल. त्या संदर्भात कोणी बाहेर येऊन काही सांगणार नाही. मीही सांगणार नाही. मुंबईचा विषय संपत आलेला आहे. 27 ऑगस्ट पासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.